धुळे-सुरत महामार्ग पुन्हा रक्तरंजित, भरधाव ट्रकने घेतला निष्पाप शेतकऱ्याचा जीव, एकाच ठिकाणी वारंवार अपघात, कोंडाईबारी घाटात सुरक्षा उपाययोजनांचा अभाव. धुळे-सुरत महामार्ग मृत्यूचा सापळा, रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा संताप व्यक्त. सविस्तर वृत्त असे की गुरुवारी सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात दर्गा परिसरातील उतारावर असलेल्या गतिरोधकाजवळ एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक GJ14X8672 ने पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धाक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालक संजय कुत्या गावित वय 47, राहणार चितवी यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. संजय गावित हे ऊस कारखान्यात ऊस खाली करून आपल्या गावाकडे परतत असताना हा अपघात घडला. गावाजवळच काळाने त्यांच्यावर झडाप घेतल्याने चितवी गावात शोककळा पसरली असून संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून फरार ट्रक चालकाच्या शोधासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. पुढील तपास जलदगतीने सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू असून कोंडाईबारी घाट हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. रस्त्याची दुरवस्था, अपुरे सुरक्षेचे उपाय, धोकादायक उतार व वेगमर्यादेचे उल्लंघन यामुळे प्रवासी व वाहनचालकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावरील अपघातांना जबाबदार कोण? पुढील अपघात झाल्यास संबंधित शासन प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी व संतप्त सवाल आता वाहनचालक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.